नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलचा क्रम आणि निवेदन विश्लेषण या व्हिडिओमध्ये आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. चला तर पाहूया कार्यक्रमाची सुरुवात आणि उपस्थितांचं स्वागत सूत्रसंचालकानं कसं करावं. जय जवान, जय किसान आणि जय महाराष्ट्र. मित्रो, महाराष्ट्र राज्याचा शेतकरी म्हणजे या भूमीचा राजा अर्थात बळीराजा आहे. त्याच्या घामातून आपल्या देशाचा पाया मजबूत राहतो. आज आपण एक विशेष दिवस साजरा करत आहोत, तो म्हणजे महाराष्ट्र कृषी दिन. आणि आजच्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी झिजणाऱ्या महाराष्ट्राचे पहिले हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. आणि या पवित्र मंगल दिनी उपस्थित मान्यवरांचं, शेतकरी बांधवांचं, विद्यार्थी वर्गाचं आणि उपस्थित आपल्या सर्वांचं टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक स्वागत करत आहे. 2. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या प्रसंगी असं निवेदन करा. अंधारावर मात करून उजेड पसरवणाऱ्या दीपशिखा, जिथे ज्ञानप्रकाश पेटतो तिथे अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. म्हणूनच आजच्या कृषी दिनाच्या शुभारंभास दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मी विनंती करतो मंचावरील पाहुण्यांना की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ अर्थात शुभ सुरुवात करावी. त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस आदरांजली आपण अर्पण करूया. 3. स्वागत गीत, कृषी गीत निवेदन या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं बोलावं. या मातीतल्या माणसानं श्रमानं संपन्न केलेलं हे सारं क्षितिज, शेतकरी म्हणजे रात्रंदिवस राबणारा देवदूत. आता सादर करीत आहोत शेतकऱ्यांचे कष्ट आणि या मातीतली नाती उलगडणारे हे प्रेरणादायी स्वागत गीत, कृषी गीत. 4. प्रास्ताविक या प्रसंगी असं निवेदन करा. कार्यक्रमाच्या हेतूची ओळख करून देण्यासाठी आणि कृषी दिन कार्यक्रम साजरा करण्यामागचा इतिहास स्पष्ट करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रास्ताविकासाठी सन्माननीय बाळासाहेब जाधव यांना, जे कार्यक्रमाचे संयोजक किंवा त्या कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे प्रमुख, त्यांचं नाव सूत्रसंचालकानं या ठिकाणी घ्यावे. 5. मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी सूत्रसंचालकाने असं निवेदन करा. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला कार्यक्रम खुलतो, कार्यक्रमाचं सौंदर्य वाढतं, अशा मान्यवरांचा सत्कार करणं ही आपली संस्कृती. मी विनंती करतो विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी यांनी सन्माननीय पाहुण्यांचं नाव या ठिकाणी निवेदकांना घेऊन यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करावा. अशा पद्धतीनं मान्यवरांचा 1 बाय 1 सत्कार आणि त्याचं निवेदन असं करावं. 6. मान्यवरांचं मनोगत, मार्गदर्शन त्या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं बोलावं. ज्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र कार्य केले, अशा वसंतराव नाईकांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या आणि आता आपण ऐकणार आहोत मान्यवरांचं नाव, जे मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन यांचं कृषी संदर्भातील मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. 7. विद्यार्थ्यांचं भाषण, कविता, नाटिका सादरीकरण याचं निवेदन असं करा. शाळेतील विद्यार्थी हे भविष्याचे शेतकरी, शास्त्रज्ञ, समाजसेवक आहेत. कृषी दिनाचं महत्त्व आपल्या भाषणातून व कलाकृतीतून ते मांडणार आहोत. चला तर मग सादर करीत आहोत विद्यार्थ्यांचं प्रभावी सादरीकरण. 8. शेतकरी मान्यवरांचा अनुभव व संवाद याचं निवेदन असं करा. खऱ्या अर्थानं आजचे हिरो म्हणजे आपल्या गावातील, आपल्या शिवारातील हे शेतकरी बांधव. आता आपण ऐकूया स्थानिक आदर्श शेतकरी किंवा महिला शेतकरी यांचा अनुभव, संघर्ष आणि शेतीतलं तंत्रज्ञान यावरील मार्गदर्शन. 9. आभार प्रदर्शन याचं निवेदन असं करा. शेती हेच जीवन आजच्या कार्यक्रमातील प्रत्येक क्षण स्मरणात ठेवावा असा ठरला. या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करताना मी आभार व्यक्त करतो सर्व मान्यवर शेतकरी बांधव, पालक, विद्यार्थी, शिक्षक, आयोजक आणि कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रत्येक हाताला. धन्यवाद.
जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.